निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय पक्ष जोमानं कामाला लागले। त्याचप्रमाणे महापालिका प्रशासनानेही या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे। ही निवडणूक पारदर्शी तसंच निकोप पद्धतीने पार पडावी, त्याचप्रमाणे यावेळी अधिकाधिक मतदान घडवून आणण्यावर प्रशासनाचा भर असणार आहे। महापालिका निवडणूक ही महापालिका प्रशासनासाठी घरचं कार्य आहे। पुण्यातील 35 लाख लोकसंख्येचं भवितव्य या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे। त्यामुळे प्रशासनावर असलेली जबाबदारी जरा जास्तच महत्त्वाची ठरते। मतदार यादी प्रसिद्ध करणे, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करणे, उमेदवारी अर्ज स्वीकारणे, विविध स्वरूपाच्या परवानग्या उपलब्ध करून देणे, निवडणूक खर्चांवर देखरेख ठेवणे यासह प्रत्यक्ष मतदान तसेच मतमोजणी अशा अनेक गोष्टी प्रशासनाला कराव्या लागणार आहेत। त्याचाच भाग म्हणून एक खिडकी योजनेपासून कामाच्या विभागणीपर्यंतच्या सर्व बाबी प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे। या निवडणुकीसाठी सुमारे 20,000 कर्मचारी तसेच अधिकारी तैनात असणार आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी 14 असतील। या इलेक्शनमध्ये आपले 41 प्रभाग आहेत। 13 निवडणूक अधिकाऱ्यांकडे 3 प्रभाग असतील आणि एका निवडणूक अधिकाऱ्याकडे 2 प्रभाग असणार आहेत। त्यांच्या असिस्टंटसाठी 3 असिस्टंट असणार आहेत। एक असिस्टंट निवडणूक अधिकारी, दुसरे असिस्टंट निवडणूक अधिकारी आणि तिसरे असिस्टंट निवडणूक अधिकारी, अशा या 4 लोकांची टीम ही सगळी प्रक्रिया पार पाडेल। या निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी तयार झाली आहे। त्यानुसार पुण्यात सुमारे 26,42,000 मतदार आहेत। असं असलं तरी महापालिकेसाठी होणारं प्रत्यक्ष मतदान हे नेहमीच निराशाजनक राहिलेलं आहे। 2007 मध्ये 52% तर 2012 मध्ये 54% मतदान झालं होतं। यावेळी ही टक्केवारी वाढवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। निवडणूक प्रक्रियेमध्ये वोटर्सची जागृती करण्याकरिता आणि त्यांच्या अवेअरनेस प्रोग्रामसाठी आपण स्वतंत्र यंत्रणा त्याच्यामध्ये लावणार आहोत। आणि त्या उद्देश आपला हेच आहे की आपला ह्या पूर्वी जो एकंदरीत अनास्था दिसली आहे 50% जवळपास लोकांची या प्रक्रियेमध्ये, ती आस्था निर्मित करावी आणि त्यांना वोटिंग प्रोसेसपर्यंत आणावं। निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो, तो उत्तमरित्या पार पाडावा यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे। मात्र तितकीच जबाबदारी आपलीही आहे। राजकीय पक्ष असो, सामान्य नागरिक असो, सगळ्यांनीच सहकार्य केल्यास या उत्सवाचं पावित्र्य निश्चितपणे जपता येईल। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।